नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका यांचा यथाचित मान आणि विशेष शुभ सत्कार गजानन मित्र मंडळ यांच्या माध्यमातून केला जातोय. मी विनंती करतोय रितेश म्हात्रे यांना तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय विवेक शेठ ज्ञानेश्वर पाटील यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करायचा आहे. तदनंतर सन्माननीय आदरणीय निशान भोलानाथ पाटील युवा नेते यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय रोशन पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय निशान भोलानाथ पाटील युवा नेते यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करायचा आहे. प्रत्येकाच्या सहकार्यातून स्पर्धा पार पाडली जाते. खूप सारे विशेष सहकार्य प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी लाभलंय. खूप सारा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. तदनंतर सन्माननीय आदरणीय ललित म्हात्रे साहेबांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय मनोज सिंग यांना तुमच्या शुभ हस्ते ललित म्हात्रे साहेबांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करायचा आहे. तदनंतर सन्माननीय आदरणीय जयेश पाटील यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय रोशन पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते मायेची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर एक तुलसी देऊन या ठिकाणी सन्माननीय आदरणीय जयेश पाटील यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. तदनंतर सन्माननीय आदरणीय अरविंद म्हात्रे यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. मी विनंती करतोय रोशन पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते अरविंद म्हात्रे साहेबांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करायचा आहे. तदनंतर आपण प्राइज सेरेमनीला सुरुवात करतोय. त्या अगोदर या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समनची ग्लोरियस ट्रॉफी त्याचबरोबर बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डर हे अवॉर्ड आपण स्पर्धेमध्ये आपण देतोय. तर मी विनंती करतोय मान्यवरांना सन्माननीय आदरणीय निशांत भोलानाथ पाटील यांनी खेळाडूंसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. धन्यवाद. गजानन मित्र मंडळ प्रस्तुत ही 2025 चषक यात सहभागी असलेले मान्यवर माननीय गजानन मित्र मंडळाचे अध्यक्ष गोपीनाथ पाटील साहेब, माजी नगरसेवक विवेकजी पाटील साहेब, माजी खेळाडू ललित म्हात्रे साहेब आणि तुर्बाचे आणि गजानन मित्र मंडळाचे सचिव जयेश पाटील साहेब, गेल्या 3 दिवसापासून आपण या स्पर्धेचं जोरदार आयोजन आपण पाहत आलोय आणि दरवर्षी ही स्पर्धा ही नवी मुंबईतली गाजलेली एक स्पर्धा आपल्या समोर दरवर्षी आपल्या समोर गजानन मित्र मंडळ तर्फे येत असते. क्रिकेटचा उत्कृष्ट उदाहरण म्हणून ही स्पर्धा संपूर्ण नवी मुंबईमध्ये गाजलेली आहे. त्यात असलेल्या दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या आपण जे बघतो हे सुद्धा आकर्षक असतात. आणि गेल्या मला वाटतं नवी मुंबईमध्ये टुर्नामेंट हा शब्द, टुर्नामेंट ही प्रक्रिया आणणारे कुठला मंडळ असेल तर गजानन मित्र मंडळ असेल. ह्या पिचवर तुम्ही जिथे खेळले आहेत तिथे पूर्वी टेस्ट क्रिकेट आणि सिरीज अशा वेळेचे नवी मुंबईचे सर्व खेळाडू येऊन इथे महिनाभर क्रिकेट चालू असायचा आणि 25 वर्षापूर्वी या गोष्टी, या घटना, या टुर्नामेंट आपण या ग्राउंड मध्ये जिला आपण रामतनू क्रीडांगण, जी टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणतात, त्याला हा मुख्य कारण आहे.
तर आज आज गजानन मित्र मंडळातर्फे पुन्हा एकदा या टुर्नामेंटचा आयोजन आपण पाहिला. मी आलेल्या सर्व खेळाडू तसेच जिंकलेल्या सर्व टीमींना शुभेच्छा देतो. आम्ही छोट्या असताना आवर्जून ही टुर्नामेंट पाहायला यायचो आणि नेहमी गजानन रामतनू अशी फायनल बघायला जोरदार गर्दी असायची. म्हणजे गावातल्या गावातच असायचे, परंतु तिचं फायनल बघण्यासाठी पूर्ण नवी मुंबईवरनं यायचं, कारण ती एक वेगळ्या प्रकारची क्रिकेटची स्पर्धा असायची. जी आज स्पर्धा तुम्ही आज टीव्हीवर लाईव्ह बघताय इंडिया पाकिस्तान, तशी एक हेल्दी कॉम्पिटिशन म्हणून ती असायची. तर त्या आठवणी इथे आल्यानंतर उजागर होतात. तर मी पुन्हा एकदा सर्वांना या टुर्नामेंट मार्फत सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या येणाऱ्या पुढल्या क्रिकेटच्या वर्षभरामध्ये चांगली कामगिरी मिळो म्हणून पुन्हा एकदा मान्यवर तर्फे सर्वांना आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगलं मार्गदर्शन आपण सन्माननीय आदरणीय निशांत बोलनाथ पाटील युवा नेते यांच्या माध्यमातून ऐकलं. प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करतोय. प्राइज डिस्ट्रीब्युशनला आपण सुरुवात करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये 3 दिवस ही स्पर्धा रंगली. गजानन मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 20-25 3 दिवस मध्ये स्पर्धा रंगली. चांगला खेळ फिल्डिंग करत असताना आपण ज्या क्षेत्ररक्षकाचा पाहिला गावदेवी ऐरोली टीमचा जयेश पाटील तरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या आपण मुख्य मंचावर जयेश पाटील बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड जातोय. जयेश पाटील खूप सुंदर क्षेत्ररक्षण स्पर्धेमध्ये जयेश पाटीलचं राहिलं आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड गावदेवी ऐरोली टीमचा जयेश पाटील ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर आपण जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उभरता सितारा, खूप चांगली बॉलिंग, सातत्याने प्रत्येक बॉल फास्ट अँड फ्युरियस आणि चांगली कामगिरी गजानन तुर्बे टीम साठी यंगस्टरची राहिली. अर्थातच अभि ठरलाय गजानन तुर्बे टीमचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर आपण जातोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ ज्या बॅटरचा राहिला. बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधनं अर्धशतक सुद्धा आलं असा गावदेवी ऐरोली टीमचा निलेश भोई ठरलाय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट निलेश भोईर. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपण 2 दिवसामध्ये निलेश भोईरचा पाहिला आणि गावदेवी ऐरोली टीमचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला निलेश भोईर. तदनंतर आपण जातोय मॅन ऑफ द सिरीज. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून जबरदस्त बॉलिंग, फास्ट अँड फ्युरियस बॉल सातत्याने तेच तर्रार बॉलिंग आपण पाहिली.
चांगली बॅटिंग प्रत्येक मॅच मध्ये जबाबदारीने खेळ ज्या बॅटरचा राहिला असा गावदेवी तलवली टीमचा विकी बनसोडे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. मान्यवरांच्या शुभ हस्ते ग्लोरियस ट्रॉफी विकी बनसोडेसाठी देण्यात येईल. खूप चांगला खेळ आपण विकी बनसोडेचा या टुर्नामेंट मध्ये पाहिला आणि मॅन ऑफ द सिरीज ठरतोय गजानन मित्रमंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज विकी बनसोडे. या ठिकाणी विकी बनसोडे काही बोलू इच्छितो? काल माझी आजी वारली होती, तरी मी आज प्लेयर नव्हते. तर मी सकाळी पण तिथंच होतो. तर माझ्या आजीला मी डेडिकेट करतो. आपल्या टीमसाठी आणि गावासाठी 100% योगदान विकी बनसोडेने दिलं. खूप चांगला खेळ त्याचा राहिला. तदनंतर आपण थर्ड प्राइज या ठिकाणी देतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हची सुविधा आपण पाहिली. क्रिक लाईव्ह निखिल विकास कांबळे ज्यांच्या माध्यमातून कॅमेरा वर्क आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. क्रिक लाईव्हच खूप मनपूर्वक आभार. त्यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये हिंदीचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण 3 दिवस खूप सुंदर समालोचन ऐकलं. याच गावचा एक गोड आवाज सन्मान्य आदरणीय श्रीकांत पाटील सरांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर मान्यवरांच्या शुभ हस्ते करतोय. आमचे मराठीचे समालोचक नयन शिर्के यांचं स्वागत करतायत आणि त्यांना ते तुळशीचं रोपटं देऊन निशुभाई व जयेश पाटील त्यांचं स्वागत करतायत. धन्यवाद. 3 दिवस आम्हाला मोलाचं सहकार्य केलं. धन्यवाद. थँक्यू. तदनंतर आपण स्पर्धेमध्ये थर्ड प्राइज या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतोय. गजानन तुर्बे टीम तिसऱ्या बक्षिसाचा मानकरी ठरला आहे. सर्व टीम आपण मुख्य मंचावर या. चांगला खेळ राहिला परंतु सेमीफायनल मॅच मध्ये अपयश त्यांना आलं आणि तिसऱ्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय स्पर्धेमध्ये गजानन तुर्बे टीम. रोख रक्कम 12,500 आणि त्याचबरोबर एक ग्लोरियस ट्रॉफी स्पर्धेमध्ये दिली जातीये. तदनंतर आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतोय. रनर अप ठरलेली टीम तलवली टीम आपण मुख्य मंचावर या. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तलवली टीमने या स्पर्धेमध्ये जिंकलंय. रनर अप ठरली या स्पर्धेची गावदेवी तलवली टीम. रोख रक्कम त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी स्पर्धेमध्ये देऊन त्यांचा शुभ सत्कार आपण मुख्य मंचावर करतोय.
स्पर्धेचा महाविजेता ठरलाय गावदेवी ऐरोली टीम. आपण मुख्य मंचावर या. मेगा फायनल मध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे स्पर्धेमध्ये गावदेवी ऐरोली टीमला रोख रक्कम आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम आम्हाला पुरवण्यात आली, कुणाल सर आपण सुद्धा मुख्य मंचावर या. आपला सुद्धा शुभ सत्कार आपण करतोय.